आपल्याकडे आता सोशियोलॉजीचा पेपर 2 सुद्धा आलेला आहे 2025च्या मेन्सचा. थोडक्यात जर पाहिलं तर डायनॅमिक आहे नक्कीच, पण जर बारकाईने पाहिलं तर सिलेबस मधल्या प्रत्येक पॉइंटला कव्हर करण्याचा प्रयत्न आयोगाने केलेला दिसतोय. पण याच्यामध्ये काही नवीन टर्म सुद्धा आलेल्या दिसतात, जसं की ऑर्थोजेनेटिक्स ही अँथ्रोपोलॉजिकल किंवा उत्क्रांतीवादी, एकरेषीय उत्क्रांती या शब्दांशी संबंधित असणारी टर्म होती. त्यामुळे थोडंसं आपल्याला इथे डिकोडिंगला प्रॉब्लेम येऊ शकतो. बट अगेन हा काही कंपल्सरी क्वेश्चन नव्हता, त्यामुळे तुम्ही स्किप करू शकत होता. गुऱ्यांच्या बाबतीत थेरॉटिकल प्लुरॅलिझम बद्दल विचारलं होतं. अगेन ही सुद्धा एक इंटरेस्टिंग क्वेश्चनची सुरुवात म्हणू शकतो आपण. बाकीचे क्वेश्चन डुएबल होते, कंटेम्पररी सेन्स मध्ये होते. मी म्हणेल करंट पेक्षा एक 4-5 वर्ष आधीच्या थीम सुद्धा त्यांनी घेतल्या होत्या. जसं की त्यांनी नॅशनल एज्युकेशन पॉलिसीवर क्वेश्चन विचारला होता, युनायटेड नेशन्सचा सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल बाबत क्वेश्चन विचारला होता. त्या व्यतिरिक्त चाइल्ड लेबरवर क्वेश्चन आहे, कास्ट सिस्टीमवर क्वेश्चन आहे, जे रेग्युलर क्वेश्चन असतात. मॉडर्नायझेशनवर आहे, ब्रिटिश इम्पॅक्टवर आहे क्वेश्चन, आफ्टर इंडिपेंडन्सवर क्वेश्चन आहे. त्यामुळे क्वेश्चन्स तर बॅलन्स दिसत आहेत, पण तरी सुद्धा मी पेपर 1 वर जर कम्पेअर केलं तर थोडासा डिफिकल्ट मला वाटतो. कारण पेपर 2 हा जेव्हा जीएस कडे जास्त झुकतो त्यावेळेस त्याला डिफिकल्ट जातं तुम्हाला सोशियोलॉजी सारखं लिहिणं. कारण ओपन एंडेड जे क्वेश्चन असतात ते खूप डिफिकल्ट जातात सोशियोलॉजिकल स्टॅटिस्टिकल डाटा यूज करण्यासाठी. तर तुम्ही किती यूज करू शकता, किती कंटेम्पररी एक्झाम्पल देऊ शकता, कंटेम्पररी थिंकरचे व्ह्यूज देऊ शकता आणि जास्तीत जास्त सोशियोलॉजिकल कीवर्ड्स मध्ये त्याला धरून ठेवू शकता, याच्यावर तुम्हाला जास्त मार्क मिळणार आहेत. नंबर ऑफ डायमेन्शन्स कव्हर करण्यापेक्षा डेप्थ ऑफ डायमेन्शन सोशियोलॉजीमध्ये नक्कीच इम्पॉर्टंट राहणार आहे. तर हेच एक ऑब्झर्वेशन आहे सोशियोलॉजीच्या पेपर 2 वर, की तुम्ही जास्तीत जास्त सोशियोलॉजिकल कॉन्टेक्स्ट मध्ये पेपर लिहिण्याचा प्रयत्न करा. थँक्यू.